In the figure, two circle intersect at point M and N. दोन सर्कल M आणि N पॉइंटला इंटरसेक्ट होतात. याला पहिल्यांदा आपण काय करूया, कन्स्ट्रक्शन करूया. सेकंड ड्रॉन थ्रू M N म्हणजे RS हा सेकंड आहे आणि PQ हा सेकंड आहे, समजा कॉमन सेकंड आहे, जो की सर्कलला R पॉइंटला, S पॉइंटला आणि P पॉइंटला आणि Q पॉइंटला इंटरसेक्ट करतो रेस्पेक्टिव्हली. तर प्रूफ करा सेगमेंट जो SQ आहे तो पॅरलल आहे RP ला. RP ला पॅरलल आहे दाखवण्यासाठी काय करावं लागेल की पहिल्यांदा सर ह्या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज जी आहे म्हणजे RPS आणि QSR ह्या दोघांची बेरीज जर आपण 180 डिग्री दाखवलं तर इंटेरियर अँगलची बेरीज इंटेरियर अँगल होतात आणि इंटेरियर अँगलची बेरीज जर 180 डिग्री असेल तर ह्या दोन लाईन एकमेकाला कशा असतील, पॅरलल त्या ठिकाणी असतील. ओके, आता पहिल्यांदा काय म्हणायचं, दिलेलं काय आहे सर M N P आणि R हे सर्व पॉईंट एका सर्कलवर आहेत. म्हणजे P R M N हे पॉईंट्स काय आहेत, कोनसायक्लिक पॉईंट्स आहेत. मग काय म्हणायचं आपण, RM NP RM NP हा काय आहे बेटा, सर RM NP हा काय आहे, सर RM NP हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग पहिला म्हणायचं प्रूफ करू आपण डायरेक्ट, ठीक आहे. RM NP क्वाड्रिलॅटरल RM NP is a cyclic quadrilateral आहे. नंबर 1. दुसरा काय म्हणायचं, RMNP मध्ये ह्याचा एक्सटेरियर अँगल कोण आहे, सर ह्याचा एक्सटेरियर अँगल आहे MNQ आहे का बेटा. अँगल MNQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल RMNP, दॅट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल RMNP चा तो एक्सटेरियर आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की जर समजा हा अँगल इक्वल टू कोणता असतो, ॲडजसेंटच्या अपोजिटचा. ह्याच्या ॲडजसेंट कोणा इकडला आहे, ह्याच्या अपोजिट कोणा इकडला आहे. म्हणजे अँगल MNQ हा कोणा एवढा असतो, सर MRP किंवा PRM एवढा असतो. म्हणजे MRP हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतात, MRP एवढा असतो. ठीक आहे. रिझन काय बेटा, सर कॉरोलरी थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, कॉरोलरी थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या पद्धतीने करता येतं. आलं. आता पुढे काय म्हणता येतं, आता MNQS इज ऑल्सो काय आहे बेटा सांगा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ह्याला समजा नंबर 1 देऊया. क्वाड्रिलॅटरल MNQS इज ऑल्सो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अपोजिट साइड्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतात बेटा, सप्लिमेंटरी. देअरफॉर अपोजिट साइडने, सॉरी बरं काय अँगल, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे किती, 180 डिग्री. म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल किती येते, सर 180 येते. मग काय म्हणायचं, अँगल MNQ प्लस अँगल MSQ बरोबर किती डिग्री आलं, 180 डिग्री आला. ह्याला समजा नंबर 2 दिला. आता मला सांगा MNQच्या जागी काय लिहू शकतो, MRP लिहू शकतो. देअरफॉर अँगल MRP प्लस अँगल MSQ बरोबर 180 डिग्री. रिझन काय लिहायचं, सर फ्रॉम 1 मधून आला. ओके बेटा. मग अँगल MRP प्लस अँगल MSQ किती डिग्री आलं, 180 डिग्री आला. परत एकदा पहा किती आलं, 180 डिग्री आला. मग आता बघा MRPच्या जागी मी काय लिहू शकतो, बघा नीट बघा. MRPच्या जागी मी काय लिहू शकतो बेटा, SRP. का बर, R डॅश M डॅश S. बघा SRP प्लस आता बघा MSQच्या जागी काय लिहू शकतो सर RSQ बरोबर किती डिग्री बेटा, सर 180 डिग्री. रिझन काय म्हटलं बेटा तुम्हाला आत्ताच, R डॅश M डॅश S, R डॅश M डॅश S.
आता ह्या ठिकाणी पहा, हा अँगल आर आहे आणि हा अँगल यस आहे, हा अँगल आर आहे आणि हा अँगल यस आहे. ह्या दोघांची बेरीज आता किती आल्या सांगा बरं का? सर 180 डिग्री आली आहे. 180 डिग्री आल्यावर कोणते अँगल्स आहेत? तुम्हाला हे सी सारखं दिसते का तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलं? तर हो सर. मग हे कोणते अँगल्स आहेत? इंटेरियर अँगल्स आहेत. मग त्या ठिकाणी हे जर इंटेरियर अँगल असतील, ह्या दोघांचे अँगल जर समजा सेम असतील, आपण काय म्हणूया बेरीज जर 180 डिग्री असेल, तर आरपी हा कुणाला पॅरलल आहे? एस क्यूला. व्हेरी गुड. देअरफॉर सेगमेंट आरपी किंवा आपल्याला जे सिद्ध करायचे आहे सेगमेंट एस क्यू पॅरलल सेगमेंट आरपी. रिझन काय लिहिणार? सर इंटेरियर अँगल्स टेस्ट, इंटेरियर अँगल्स टेस्ट. ओके, हे अशा प्रकारे तुम्ही ह्याला सॉल्व्ह करू शकता. एवढा इझी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. एकदा पूर्ण बघून घ्या प्रॉब्लेम व्यवस्थित आणि त्याला सॉल्व्ह करा.